आणि कार्यक्रम सादर करत असताना त्या कार्यक्रमाच्या पाठीमागे काही दृष्टी असावी लागते. अशी पत्रकारितेतली एक वेगळी असलेली दृष्टी ज्यांना प्राप्त झालेली आहे ते माझे परमस्नेही डॉक्टर उदयजी निरगुडकर, ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याचा योग आला. आणि हा योग आत्ताच्या काळात जरा आणखी विशेषपूर्ण आहे, कारण गेल्या 2 वर्षात आपण एकमेकांना यंत्राद्वारेच फक्त भेटत होतो. प्रत्यक्ष भेटीचा अनुभव घेता येत नव्हता. पण या भेटीचा अनुभव मोकळीक मिळाल्याबरोबर ज्यांनी आपल्यापुढं आणला आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो ते मित्रवर्य मनोजी बाग, ज्यांचा सत्कार आपण आत्ता केला आणि ज्यांचा सत्कार व्हायचा आहे. असं या पुस्तकामध्ये 20 व्यक्तिचित्रण आहे. मी पुस्तक जरा प्रकाशित होण्यापूर्वी माझ्या स्वभावानुसार त्यांना असं सांगितलं की मला त्यातल्या काही लोकांचा व्यक्तिगत परिचय आहे, पण तुमच्याशी त्यांचा संपर्क आला आणि तो संपर्क कसा वृद्धिंगत झाला, तुमच्यावर काय संस्कार झाला हे मला वाचण्यात अधिक औचित्यपूर्ण असल्यामुळं तुम्ही मला ते पुस्तक अगोदर द्या. आणि ते पुस्तक मला अगोदर मिळाल्यामुळं या सगळ्या 20 मंडळींच्या संदर्भात मनोजींनी जी फार छान अशी मांडणी केली आणि 2-2, 3-3 पानांमध्ये फक्त त्या व्यक्तिमत्वांविषयी लिहिलेलं आहे. पण त्यातल्या एखाद्या परिच्छेदामध्ये मात्र त्या व्यक्तीचं अगदी नेमकेपण आपल्या पुढे मांडलंय. अशी सारी त्यांनाच परिसस्पर्श झालेली आणि त्यांच्या जीवनामध्ये सुवर्णाचा आनंद देऊ शकणारी, शक्यता असणारी, ताकद असणारी अशी सारी परिसाचा अनुभव देता येणारी जाणकार मंडळी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अनेक वडीलधारी मंडळी, मातांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, मी खूप वेळा असा विचार करतो की वर्तमान जीवनामध्ये कार्यक्रमाला इंग्रजीत इव्हेंट असाही शब्द वापरतात, काही जण प्रोग्राम असाही त्याला शब्द वापरतात, काही फंक्शन असंही म्हणतात. फरक येते शब्दांमध्ये, पण सर्वसाधारणपणे एखादा कार्यक्रम इव्हेंट म्हणून करण्याचा भाग गेल्या काही वर्षात अधिक वाढला आहे. मला हा कार्यक्रम मला स्वतःवरच संस्कार करणारा वाटतो. मनोजींवर संस्कार झाला, त्यांना परिसस्पर्श घडला आणि त्याची छोटीशी अनुभूती आता डॉक्टर उदयजी जेव्हा सत्कार करत होते तेव्हा सत्कार मूर्ती एखादंच वाक्य बोलत होते. काही बोललेत, काही नाही बोललेत. आपण प्रदीप बागांपासून त्या सत्काराला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावर जाणवणारी पुतण्याच्या कर्तृत्वाची स्मित रेषा माझ्या नजरेतून सुटली नाही. हा फार लहान होता, खेळत होता आमच्या वाड्यात. एवढंच वाक्य बोलताना अतिशय आनंदी असलेल्या घारपुळी वाड्यातल्या आमच्या भगिनी, मी हे का सांगतोय, ही जी छोटी प्रतिक्रिया असते ना ती फार बोलकी असते, ती मनातली असते, ती उत्स्फूर्त असते, कारण ती सहज असते, ठरवून आणलेली नसते. जोशी काकांचा सत्कार स्वीकारताना काकूंना डोळ्यात आलेली कणं ही बारकाईने बघता येते. मनुष्य जोपर्यंत निरीक्षण शक्तीने वागत नाही तोपर्यंत त्याला जीवनाचा स्पर्श होत नाही, असं पुलंचं एक अतिशय बोलकं विधान आहे. माणसांना जोखावं, माणसांना पाहावं, माणसांमध्ये रमावं, माणसांमध्ये स्वतःला बांधून घ्यावं आणि माणूस नावाच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या जीवनाचा प्रवास करावा, असं ज्या फार थोड्या माणसांना समजतं त्यात नमूद आहे. याचं मी कारण मोकळेपणे सांगतो की विशेषतः गेल्या 30 वर्षात, 30 वर्षासंदर्भ मी आर्थिक घेताना असं म्हटलं की 1991
हे ते सगळं LPGचं जे काही प्रकरण आलं, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन, त्याच्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक वेगळं परिवर्तन झालं. काळाच्या ओघात असं परिवर्तन घडतं ते आपण थोपवू शकत नाही. या परिवर्तनाचा एक अविभाज्य घटक आपल्यापुरता असा झाला की एका गर्भश्रीमंत माणसाचा एका कार्यक्रमात परिचय करून देणारी व्यक्ती असं म्हणाली की मिस्टर सो अँड सो खरोखर गर्भश्रीमंत होते आणि सूत्रसंचालक फार जाणकार होता इंग्रजीचा. तर मिस्टर सो अँड सो इज अ बँकरप्ट पर्सन. ते सगळं सभागृह एकदम हादरलं. त्या गर्भश्रीमंत माणसाचा उल्लेख बँकरप्ट पर्सन असं करतोय, काही शब्द चुकला की काय. जरा पॉज घेऊन ते पुढे असं म्हणाले, सो फार टाइम इज कन्सर्न. वेळ नावाचा विषय ज्यांच्याजवळ उपलब्धच नाही, इतकं तुमच्या आमच्या आयुष्याला गतीने बांधून टाकलेलं आहे. तुम्ही छोट्या माणसाला विचारा, तो म्हणतो आता वेळ नाही बाबा. आपण हा अनुभव घेऊ शकतात. आपल्याकडे एखाद्या छोट्या कामाला एखाद्या व्यक्तीला बोलवावं तर तो म्हणेल मी जरा 2-3 दिवसांनी येतो. मानवी जीवनामध्ये मूल्याच्या ऐवजी अर्थानं प्रवेश केला की मानवी मन नावाचा विषय अर्थगर्भित होण्याच्या ऐवजी अनर्थतेकडे नकळत वाटचाल करत जातो. त्यावेळी अशा मूल्यगर्भित कार्यक्रमांचं महत्व कळायला लागतं. जीवन हे अर्थगर्भित आहे. मी माझ्यापुरता विषय नक्की सांगू शकतो, कारण सर्वांसाठी बोलणं हे फार संयुक्तिक नसतं. म्हणून विचार नावाचा विषय त्याच भोवती आहे, जगणं नावाचा विषय त्याच भोवती आहे. एवढंच नाही, आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, कदाचित माझं विधान आपल्याला साहित्यिक पातळीवर अतिशयोक्तीपूर्ण वाटेल. एखादी व्यक्ती भेटल्यानंतर किंवा समोर येत असताना तिच्यासाठी वेळ द्यायचा की नाही हे सुद्धा मनुष्य कॅल्क्युलेशन करून ठरवायला लागला. नको जाऊ दे आता आपल्याला वेळ नाही. त्याच्याकडे पाहून हसायचं की नाही, परिचयाचं हास्य. तू माझ्या ओळखीचं आहे, आता नाही बोलतायत. हे सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये आता फार कठीण होत चाललेलं आहे. आणि व्यक्तीचं जीवन हे व्यक्तिदर्शनीय जास्त झालेलं आहे, गुणदर्शनीय कमी होत चाललं आहे. हा मला या 30 वर्षाच्या कालखंडाचा एक प्रभाव वाटतो. व्यक्तिदर्शनीय म्हणजे काय? एखादी व्यक्ती दुसऱ्या दिवशी गावात भेटते. आदल्या दिवशी कुठल्या तरी गावातल्या प्रमुख व्यक्तीचं दुःखद निधन झालेलं असतं. आता त्या व्यक्तीविषयी काही बोलणं स्वाभाविक असतं. पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं म्हणतोय, तू दिसला नाहीस मला कार्यक्रमात, म्हणजे तिथे वैकुंठात दिसला नाहीस. तो म्हणला तुझं लक्ष नव्हतं, मी होतोच की तिथे. वैकुंठात असण्याची दखल घेतली जावी. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असं सुद्धा, म्हणजे ती जागा माझी दखल घेतली जावी असं नाहीये, किमान ती तरी. पण तिथे सुद्धा माझी दखल घेतली जावी असा वाटणारा समाजाचा घटक, त्याच्या पार्श्वभूमीवरचं हे जे सगळं आजच्या पुस्तकाचं चित्रण आहे हे त्या बॅकड्रॉपवरच आहे. प्रदीप काका तो सत्कार उदयजींकडून स्वीकारत होते आणि ते स्वीकारत असताना मला डॉक्टर श्रीखंड यांच्या एका पुस्तकाची आठवण झाली. डोंबिवलीच्या एका कार्यक्रमात गेलो होतो आणि नंतर शना नवऱ्यांकडे जेवण होतं. तेच डॉक्टर श्रीखंड यांचे मामा. डॉक्टर श्रीखंड हे अतिशय प्रथितयश सर्जन, अतिशय प्रथितयश. म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची पोटाची जी ऑपरेशन्स व्हायची त्या कालखंडामध्ये ती डॉक्टर श्रीखंड करत असत. हा त्यांच्या कौशल्याचा आपण सगळ्यांना कमी अधिक प्रमाणात माहीत असलेला भाग. त्यांचं माझे हात असं एक आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. आम्ही जेवायला बसण्याच्या अगोदर शना नवरे त्यांच्या स्वभावानुसार असं म्हणाले, मला ते अरेतोळे करत असतात आणि त्यामुळे ते म्हणाले, प्रकाश चव्हाणचं पुस्तक वाचलंयस का? पुस्तक नाही वाचलेलं, पण माझा डॉक्टर श्रीखंडेंशी थोडा परिचय आहे. तर ते मला म्हणले, काय परिचय आहे तुझा? म्हटलं त्यांना 2-3 कार्यक्रमात मी ऐकलं आहे. डॉक्टरांच्या दवाखान्याच्या उद्घाटनाच्या वेळी
मी श्रोतृवर्गात असताना त्यांना 2-3 कार्यक्रमात ऐकलं, मोठे फार ते माझा याच्यापेक्षा अधिक परिचय. ते म्हणले तुला माझ्या भाषेचा एक वेगळा परिचय सांगतो. आणि मी आता ते काकांच्या पार्श्वभूमीवर मामांची आठवण सांगतो. ते म्हणाले की वडिलांच्या एका भेटीच्या वेळी डॉक्टर श्रीखंडेंवर असा एक संस्कार घडला. काही आणायला सांगितली घरातून वस्तू, ती वस्तू आणताना काही मुलाकडनं त्रुटी राहिली असेल. डॉक्टर श्रीखंडेंचे वडील डॉक्टर श्रीखंडेंना असं म्हणाले, आपली वस्तू जी नसते ती आपल्याला मिळावी, यालाच धर्मशास्त्रीय परिभाषेत मोह म्हणतात. असा तुझ्या आयुष्यात येऊ नये असं मला वाटतं. आता हे एक वाक्य त्या पुस्तकातलं वाक्य सांगतो उदयजी, फार बोलकं विधान आहे. मी त्याच्यावर खूप ठिकाणी त्या वाक्याची एका अर्थानं सर्जनचंच विधान असतं, सर्जनच्या पद्धतीप्रमाणे थोडंसं अनालिसिस करून सांगतो. त्या पुस्तकात ते असं लिहितात, यामुळे माझ्या मनात कट प्रॅक्टिस करण्याची इच्छाच निर्माण झाली नाही, कृती होण्याचा संभवच उरला नाही. ही ताकद असते एखाद्या. आता म्हणून एखादं हे वाक्य बोलणे एवढा प्रभाव असू शकतो की मी कट प्रॅक्टिस आयुष्यात करणार नाही. आणि जेव्हा अशा प्रकारची कट प्रॅक्टिस करावं असं बाहेरचं वातावरण असताना मी करणार नाही. असा जो संस्कार असतो ना, तू असा वाग असं सांगणाऱ्या काकांना असा पुतण्या भेटणं, वाड्यात राहताना चल बाहेर ये आमच्याबरोबर तू खेळायला चल असं म्हणणाऱ्या असलेल्या त्या घरपुढे वाड्याचे असलेले विषय. व्यास सरांचा सत्कार झाला, त्या व्यास सरांनी त्यांचा कडक शिस्तीचा, पूर्वीच्या मंडळींमध्ये आणि आताच्या मंडळींमध्ये मला एक मूलभूत फरक असा वाटतो, ती मंडळी आग्रही होती, म्हटलं तर टोकाची आग्रही होती, आपल्याविषयी काय वाटेल याचा फार विचार न करणारी होती. म्हणजे माझा राग आला क्षणभर तरी मी तुला रागवल्याशिवाय राहणार नाही, कारण तुझ्यावर रागवण्याचा माझा अधिकार आहे. आता अधिकारच संपलेला आहे. म्हणजे गांधींच्या एका विधानाचा आधार घेऊन बोलायचं झालं तर एक व्यक्ती सांगत असे आणि 1000 माणसं ऐकत होती. आता काळ असा आला की 1000 माणसं सांगतात पण एक ऐकेल की नाही याची शाश्वती राहील. तो सांगतो की एवढा वेळा मला माझ्या मनाप्रमाणे करू दे, नंतर तुमचं पाहतो काय. खरंच फरक झाला. का फरक झाला याचं मला कारण असं वाटतं, माणसाच्या जीवनात त्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माझे मित्र दीपक करंदीकरांनी जे लिहिलंय ना, त्याचं शीर्षकच असं आहे, कृतज्ञतेची नोंद वही. या सगळ्या मंडळींच्या बाबतीमध्ये जो विषय मांडला गेला त्या पुस्तकात, नंतर त्यांचे आजोबा मुठे लक्ष्मणराव मुठेंच्या स्वभावातले काही पैलू त्यांनी त्यांच्या लेखात लिहिले. पारखजींचा सत्कार झाला. आता सगळ्याच 20 लोकांवर क्रमानं बोलायचं झालं तर ज्यांचा सत्कार झाला नाही असं मला जे समोर दिसत आहेत ते गिरीशजी बसलेले आहेत, विजयजी साने बसलेले आहेत, आमचे सन्मित्र चार्टर अकाउंटंट बेळे बसलेले आहेत, असे अनेक मित्र आहेत त्यांच्या पुढे या पुस्तकामध्ये. आणि मी या सगळ्या मंडळींचा कोणता विषय यांना भावला असं मी पाहत होतो. माणसाचं जीवन संपर्क सहयोगातून मिळणाऱ्या संस्कारातून घडतं. मी विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता आहे. मागच्या वर्षी एका मोठ्या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधानांना विज्ञान भवनात आम्ही बोलवलं. विवेकानंद केंद्राचं स्थापना एकनाथजी रानडेंनी केली आणि एकनाथजी रानडेंचा विद्यमान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर जो संस्कार झाला त्याचा ते त्यांच्या भाषणात उल्लेख करत होते. परिसस्पर्श हा मोठ्यांना घडतो, छोट्यांनाही घडतो. पर मुझ पर एक जिम्मेवारी थी एकनाथ जी को लेके आने का स्टेशन पर, तो जिस घर में उतरे थे वहां पर छोड़ देने का और निकल पड़ने का. गया उनको लेने के लिए, बातचीत करते करते घर पर पहुंच गया जहाँ जाना था. मी मुद्दाम त्यांच्या शब्दात सांगतो म्हणून हिंदीत सांगतो, पण त्यातली जो त्यांनी मंत्र शब्द वापरला तो असा एकदम मला मनाला भिडलेला आहे. म्हणून
निकलने लगा तब एकनाथ जी बोले इतनी जल्दी जाने की क्या जरूरत है क्या नरेंद्र, रुको जरा. असं म्हणत त्यांनी पॉज घेतला बोलताना आणि ते म्हणाले की मुझे समझ में नहीं आया कि मुझे क्यों रुको ऐसा बोला. तो हर तरफ वो देख रहे थे. बहुत छोटी सी जगह थी जहाँ पर मैं उन्हें छोड़ने गया था. बोले ये दीवार पर लगी हुई जो तस्वीर है ना वो ठीक से लगी नहीं है, मुझे बेचैन कर रही है, थोड़ी ठीक कर दो. तो मैंने ठीक तो कर दी, लेकिन मेरे जीवन में एक अच्छा परिवर्तन आ गया. कोई भी चीज ठीक से होने को होना, समय पे होने को होना, उसमें पूरा दिलचस्पी लगाकर बात करने को होना, ये संस्कार लेकर मैं उस जगह से बाहर पड़ा. मोठ्या माणसाचं नाव सांगलं. आता भिंतीवरचं चित्र काय प्रेम तिरपी लागली ही सहज होऊ शकणारी नेमकेपणे काही त्याला असं अगदी वळंबा घेऊन अमुक असं काही लावलं नसेल तर काही किरकोळ राहू शकते. ती त्यांच्या नजरेला खटकली. आणि हे जे नजरेला खटकणं असतं ना, हे कोणीतरी व्यक्त केलं की असं वाटतं की असं बघायचं असतं. वस्तुतः ती फ्रेम की त्यांनी लावलेली नव्हती, फ्रेम आणखी कोणीतरी लावली होती त्या घरातल्या. पण अरे असं बघायचं असतं का. संस्कार अतिशय अल्प वेळात होतो, बहुधा तो नकळत होतो, बहुधा, आणि तो दीर्घकाळ टिकतो. तुम्हाला संस्काराच्या बाबतीत नेहमी असं वाटतं की 45 मिनिटाचा नीतिमूल्यांचा तास घेऊन संस्कार घडवता येतात. म्हणजे ते तास घेऊन असा त्याचा अर्थ नाही, पण असं मला वाटत नाही. ते नकळत असतात, नकळत असतात, नक्की असतात. तसं यांच्या मनावर छोट्या छोट्या प्रसंगातून उरले. तपारिया टूल्सचे विद्यमान अधिकारी आता सत्कार स्वीकारत होते. त्यांनी तपारिया टूल्सच्या बद्दल पुस्तकात लिहिलेलं काय, वेळेवर जाण्याचा, कसे वागावे व कनिष्ठांशी कसे वागावे, असा एक वस्तुपाठ मला त्या कंपनीत मी नोकरी करत असताना मिळाला. असा एक 2-3 ओळीचा छोटासा पॅरेग्राफ आहे त्याच्यात. मी वाचत असताना मला असं वाटलं की वरिष्ठांशी कसे वागावे, कनिष्ठांशी कसे वागावे, हे असं ठरवून त्यांनी बघितलं असेल का. नक्की नाही. मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, त्यांच्याशी काही बोललेलं नाही. म्हणजे व्यक्तीच्या जीवनातल्या संस्काराची ठेवण अशा बारीक गोष्टींनी होते, हे अजिबात विसरायचं कारण नाही. आणि हे जे संस्कार बांधले जातात ना, यामुळे माणूस घडतो, तयार होतो. ही घडण्याची जी प्रक्रिया आहे, त्यामुळे आपण कार्यक्रमाला आलो. माझ्या भाषणासाठी आला. उदयजी फार मौलिक रीतीने बोलतात, त्यांना आपण ऐकण्यासाठी आलेलो जाऊ. पण मला माझं खरंच प्रांजळपणे वाटतंय, बोलण्यासाठी म्हणत नाही. कशामुळे आला असं जर प्रश्न आपण आपल्याला विचारला तर माझी पक्की धारणा अशी आहे की मनोजींनी प्रेमाने इतकं सुंदर लिहिलेलं आहे, आपण गेलं पाहिजे. असं जर अनुक्रम दिला, प्रकाश पाटकांचं भाषण ऐकायला जातो तर त्याला काही टिक मार्क होणार नाही, न दाखवण्यासारखेच राहते. का होतं गमतीत आपण क्षणभर, म्हणजे हे केलं यांनी, हे पोहोचलं पाहिजे. आणि मी मोकळेपणे सांगतो की घरातल्या व्यक्ती असतील, त्यांनी म्हणजे आजोबांच्या बद्दलची जी आठवण दिली लक्ष्मणराव मोठेंची, काय त्यांचा स्वभाव होता, काय पद्धत होती, त्यातली एक मला अतिशय बोलके, म्हणजे एक विधान अतिशय बोलकं आहे. ते म्हणाले की त्यांनी कोणत्या तरी एका गरजू माणसाला त्यांच्या घरात भाडे करून ठेवले. त्याने घर सोडलं नाही. आता असे प्रसंग येत राहतात. मग कोर्टात दावा झाला. त्याच्यात मनोज असं लिहितो की कोर्टात दाव्याच्या वेळी ते भेटल्यानंतर ते एकही अपशब्द त्या व्यक्तीबद्दल बोलत नव्हते. मी वाचत असताना मला असं वाटलं की भगवंतानं भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितलं. आता मी म्हणाला तुम्ही एकदम कुठे, असं वाटू शकतं माझ्या वाक्याला. इतकं मनुष्य स्थिर राहू शकतो का. माझ्याशी एखादी व्यक्ती चांगलं वागली नाही तर सर्वसाधारणपणे माणसाच्या डोक्यात इतकं पक्क असतं की गमतीच्या भाषेत बोलायचं झालं तर डिमेन्शिया झाल्यावर तो ते विसरत नसतो. मी केलेली मदत माणूस सहसा विसरत नाही.
मला केलेली मदत स्मरणात राहण्याकरता प्रयत्न करावा. ही धारणा आहे व्यक्तीची. त्यांनी त्याच्यात असं बोलतं वाक्य दिलं की असे माझे आजोबा होते, असे माझे आजोबा होते, तसा मी झालो पाहिजे. हे वाक्य नाही आहे तिथे. असं वाटलं म्हणून पुस्तक आहे ना. म्हणजे मी पुस्तकाचं चिंतन आपल्याकडे अशासाठी मांडतोय की असं वाटलं नसतं तर ते लिहिलं गेलं नसतं. हे त्यांना वेगळं वाटलं आजोबांचं. आमचे व्यास सरदार कडक होते, भयंकर कडक शिस्तीचे होते. पण त्याच्या जोडीला ते असं म्हणतात की ते अतिशय प्रेमळ होते आणि मुलाच्या पाठीवर एखाद्या प्रसंगाच्या निमित्तानं असा हात फिरवायचे की तो मुलगा सुखावून जायचा. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखातल्या शेवटच्या 2 परिच्छेदांपैकी एका परिच्छेदात मनोज असं लिहितात की एके दिवशी एक साफसफाई करणारा मुलगा त्यांना त्यांच्या घराच्या पुढे बाहेर कुठेतरी दिसला. तो मुलगा साफसफाई करत होता. साफसफाई करायला लागल्यानंतर सर गेले तर तो जरा संकोचला. त्याला असं वाटलं की आपण साफसफाई करतोय. तेव्हा सर त्याला असं म्हणाले, अरे साफसफाई करण्याचं काम कुचकामी असतं असं मानू नको. तू हे काम प्रामाणिकपणे करत राहशील तर उद्या नक्की मोठा होशील. हे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकानं रस्त्यावर सांगणं यानं त्या विद्यार्थ्याच्या जीवनात काय परिवर्तन होऊ शकतं याची उदाहरणं द्यायची झाली तर पुष्कळ देता येते. डॉक्टर कलाम, कालच डॉक्टर कलामांचा वाचन दिन आपण साजरा केला. डॉक्टर कलामांच्या आयुष्यात असे प्रसंग आहेत. ते म्हणाले की मला माझ्या काही व्यक्तींमुळे हे कळलं. तुम्हाला सांगितलं तर एका प्रसंगाला तुमच्या डोळ्यात पाणी. रामकृष्ण मठ आहे दिल्लीला, तिथे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश आणि डॉक्टर कलाम हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम 3 दिवसाच्या एका सेमिनारच्या समारोपाचा होता. समोरचं सभागृह 700-800 लोकांनी गच्च भरलेलं होतं आणि व्यासपीठावरची एक खुर्ची रिकामी होती की डॉक्टर कलामांसाठी असं लक्षात यायचं. कार्यक्रम सुरू झाला, खुलासा काही झाला नाही. नेहमीप्रमाणे काय दीप प्रज्वलनापासून कार्यक्रम सुरू झाला आणि आता डॉक्टर कलामांचं भाषण होईल. त्यावेळी सूत्रसंचालकाने एक माहिती दिली. ती माहिती अशी दिली की डॉक्टर कलाम हे आजच्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. आता ते लक्षात येत होतं, लक्षात आलं होतं सगळ्यांनी. त्याचं कारण असं झालं की अर्धा-पाऊण तासापूर्वी ते त्यांच्या घरात बाथरूममध्ये पडले. पडल्यानंतर काही मिनिट 2 मिनिटातच ते बेशुद्ध झाले आणि त्यांना आता दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आता हे म्हणजे त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी वाटणारी काळजी वगैरे असा जो काही विषय इतक्या उच्च पदार्थ माणसाच्या बाबतीत वाटतो तो वाटला. सूत्रसंचालक जे पुढचं वाक्य बोलला ते मी माझ्या हृदयात बांधून ठेवलेलं आहे. म्हणाले की डॉक्टर कलाम बेशुद्ध होण्यापूर्वी आपल्या स्वीय सहायकाला तो धावपळ करत त्या बाथरूमपर्यंत गेला असेल आवाज झाल्यामुळे. त्याला असं म्हणाले की मी आता भाषणाला जाऊ शकणार नाही हे नक्की आहे. माझं भाषण माझ्या लॅपटॉपमध्ये आहे, तेवढं तू कार्य तिथे त्या ठिकाणी पोचतं कर. त्या भाषणाचं पुढे काय करायचं ते संबंधित मंडळी ठरवते. कमिटमेंटल व्हॅल्यू म्हणजे चेन्नईच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर कलाम गेल्यानंतर कालच त्यांचा वाचन दिन असल्यामुळे मला हे प्रसंग आठवत आहे. लोकमान्य टिळकांवर एक 3 दिवसाचा सेमिनार झाला चेन्नई युनिव्हर्सिटीत आणि एका सेशनमध्ये मला बोलायचं होतं टिळकांच्या गीता रस्त्यावर. वेळ होता म्हणून रामेश्वरला त्यांचे जे वडील बंधू आहेत म्हणजे कलामांपेक्षा वयाने मोठे ते त्यावेळी होते. भेटू त्यांच्या घरी जाऊ, काही 4 गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. वेळ पुष्कळच असतो. तर ते मला म्हणत होते की आम्ही त्यांना खूपदा सांगितलं की तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही जाऊ नका. केव्हा ते रामेश्वरहून गेले होते गुवाहाटीला आणि तिथेच ते भाषण करत असताना त्यांचा अनुभवाला आपल्याला माहिती येते. ते भाषण 100 विद्यार्थ्यांच्या पुढे होतं. MBAच्या 100 विद्यार्थ्यांपुढे होतं. ही माहिती मी अशासाठी देतोय, मी माझ्या विद्यार्थ्यांना शब्द दिलेला आहे
मला त्या भाषणाला गेलं पाहिजे, माझी प्रकृती किरकोळ बरी नाही या कारणासाठी मी गेलो नाही असं होता कामा नये. माणसं कशामुळे लक्षात राहतात? मी नेहमी जवळच्या माझ्या मंडळीत सांगतो, ते राष्ट्रपती होते म्हणून लक्षात आहेत की त्यांनी अशा प्रसंगी आपल्या जीवनामध्ये अनेकांच्या जीवनाला परिस्पर्श करणाऱ्या घटना घडल्या म्हणून लक्षात आहे. याचं 100% उत्तर असं आहे की नंतरच्या असलेल्या त्यांच्या घटनांच्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्षात आहे. ही माणसं अशी वागली. शेवड्यांवर त्यांनी एक लिहिलेलं आहे, पुढे गिरीजींवर लिहिलं आहे. तर प्रत्येकावर बोलत ठरलं तर, आणि माझं काय ते मला वाचनाची एक वेगळी आवड असल्या कारणामुळे आणि मला त्या लेखकाच्या अंतर्मनात जाण्याचं एक इच्छा असते मला, म्हणून पुस्तक अगोदर वाचावं. या प्रत्येकाच्या जीवनातल्या मूलभूत पैलूंवर लिहिलं या पुस्तकात. तसं म्हटलं तर लिखाण साधं आहे, मोकळेपणे सांगतो, अगदी साधं आहे. 4 पानामध्ये एखाद्या व्यक्तींचं त्यांच्यावर पडलेल्या प्रसंगाच्या निमित्तानं असलेलं चित्रण आहे. ते कोणी छंद जोपासलेला आहे, कोणी त्यांना उद्योगधंद्यात मदत केलेली आहे. तू काही काळजी करू नको असं म्हणत मधु काकांनी त्याला उभं केलं आहे की तुला असं कसं व्यवसायामध्ये नाही, मी तुझ्या पाठीमागे उभा राहतो, बँक तुला कर्ज देईल. त्यांनी सुरुवाती त्यांच्या निवेदनात ती केली. आता ही जी मंडळी त्यांना दिसली, भावली, ती त्यांनी त्या ठिकाणी शब्दरूपाने मांडली. माणसाचं जीवन, ज्याला तुम्ही आम्ही एक शब्दप्रयोग करतो इंग्रजीमध्ये, कॅरेक्टर हा शब्दप्रयोग जसा चारित्र्य या अर्थानं वापरतात तसा तो स्वभाव या अर्थाने वापरला जातो. की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा छंद लागतो, मग ती तुमची सवय होते आणि मग तो तुमचा स्वभाव होतो. आमच्या आजोबांच्या चादरीला साधी घडी पडलेली आवडत नसेल. ते वाक्य फारच साधं आहे, म्हणजे साने गुरुजी बोलावे असं छोटं वाक्य आहे आणि हे लक्ष्मणराव मुठेंच्या बद्दल लिहिलेलं आहे. मी त्यांच्या पुस्तकातली वाक्य सांगतो. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्याकडे कसं बघितलं पाहिजे. वर्तमान जीवनामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की माणसं दुःखानं, फार दुःख नसतानाच कोलमडतात. आपल्या मनातल्या थोड्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तरी निराश होतात, हताश होतात आणि त्याची परिणिती आत्महत्येपर्यंत जाते. जवळ व्यक्त करायला माणसंच नाही. हे कोणी एका कवीने म्हटलंय तसं आहे की धरणाचं पाणी भरल्यानंतर सुद्धा दरवाजे उघडे केले जातात, हे धरणांच्या पाणी सोडणाऱ्यांनी समजते. पण मनामध्ये आपलं झालेलं दुःख हलकं करावं म्हणून बोललं जात नाही. म्हणूनच बहुधा तुमच्या आमच्या जीवनात हल्ली तब्येती बिघडतात. बोलणारा माणूसच नाही, शेजारी माणूस नाही त्याच्या पुढे मी माझं काही व्यक्त करावं. आणि मानवी जीवन समृद्ध होतं माणसांमुळे, माणसांबरोबर बोलल्यामुळे, माणसांबरोबरच्या घटनांमुळे. माझी आई प्राथमिक शिक्षिका होती. तिचा आग्रह नेहमी असायचा की मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. मी 3रीत होतो आणि माझ्याकडनं ते टिळकांचं भाषण आमच्या आईने तयार करून घेतलं. आणि त्या दिवशी काय गडबड झाली बुवा, म्हणजे म्हटलं तर ते पहिलंच भाषण असेल, त्यापूर्वी काय असं सार्वजनिकरित्या बोललो नव्हतं. पण आमच्या आईचा आग्रह नाही, वाचन केलंच पाहिजे. आणि समोर असे ते मुख्याध्यापक, आमचे शिक्षक, गावातून काही आलेली मंडळी, एका खेड्यात शिकत होतो. पण मी एकदम घाबरलो आणि मी आता भाषण काय करायचं ते 5 मिनिटाचं ते नेहमीच आपल्या शेंगा वगैरे वगैरे जे काही टिळकांचं सांगायचं तयारी करून आलो होतो ते एका अर्थानं विसरलो. घोटाळा असा झाला की मी भाषणाला सुरुवात केली आणि माझी बोलतानाची जी घसरली आणि शब्द चुकला आणि मी एकदम असं म्हणलो की आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. आणि ते मुलं इतके जोरात हसायला लागले समोर बसलेले की त्यांच्या हसण्यामुळे मला भाषण नक्की करायचं नाही असं ठरवावं लागलं. काही खरं नाही, आपण एकच वाक्यामध्ये अशी पंचायत येत, आता पुढचे आपले दिवे किंवा लावू नये, नाव प्रकाश असला तरी एकूणच अंधार आहे, आपण गडबड करू नये असं मला त्यावेळी वाटलं. आणि मी काही भाषण केलं नाही. कार्यक्रम संपला आणि थोडा रडवेला, त्या वयातला 3रीतला मी रडवेला चेहरा करून मी आपलं दप्तर घेऊन रस्त्याने पायी चालत होतो आणि मागून आमच्या माधव गुरुजींनी मला हाक मारली.
थांब प्रकाश, आपण बरोबर जाऊ. आणि मला ते एक वाक्य म्हणाले, तू काय भाषण का थांबवलंस? मी आणखी जास्त रडायला लागलो. रडू नकोस, काय झालं काय? आणि मी चुकलो. एक वाक्य काय बोललं माहिती का? फार मोठी माणसं पहिल्या भाषणात फार नेहमी चुका करतात, तू उद्या फार मोठा होणार आहे, पक्क गृहीत धरण घरी जाऊ. आता मी मोठा आहे की नाही हा विषय आपण बाजूला करूया, मी नाहीच आहे म्हणजे. पण मला क्षणभर असं वाटतं की जर मला हे त्या दिवशी त्यांनी सांगितलं नसतं तर मी दुसरं भाषण कदाचित करण्यासाठी उभा राहिलो नसतो. हे जे उभं करणं आहे ना माणसाला, व्यक्तीला, दोष नावाचा विषय एकट्यापुरता बोलावा, गुण नावाच्या विषयाचं संकीर्तन करावं. भगवद्गीतेचा मला आवडणारा एक अतिशय सुंदर श्लोक आहे आणि तो भगवद्गीतेने मित्रावर लिहिलेला आहे. यांच्या पुस्तकात जसे गुरु आहेत, गुरु हा शब्द प्रयोग पुस्तकामध्ये कोणत्या अर्थानं केला आहे, त्यांच्याकडून काही घेतलं अशा अर्थानं गुरु. पण ते त्यांचे सन्मित्र आहेत, पुष्कळ सन्मित्रच आहेत, बरोबरीचे आहेत, त्यांना व्यवसायात उभं केलं आहे, अडचणीच्या प्रसंगी उभे राहिलेले आहेत वगैरे वगैरे, मी सन्मित्र आहेत त्यांचे. म्हणून मला भगवद्गीता श्लोक आठवला. आणि त्याच्यात एक दोषांचा विषय आहे की दोष नावाचा विषय ना असा एकटा असताना सांगावा, गुण 2-4 जणांच्या समोर बोलावे. गुणानं तो हुरळून जाणार नाही आणि त्याची गुणवत्ता घालवून बसणार नाही एवढी काळजी घ्यावी. पण दोषानं तो नावमेद होऊन संपून जाईल अशी व्यवस्था आपल्या बोलण्यातून करू नये असं ज्याला वाटतं त्याला गुरु म्हणतात. विषय जो शिकवतो, मी आता अकाउंटन्सी प्राध्यापक प्राचार्य होतो, अकाउंटन्सी शिकवत होतो. तर अकाउंटन्सी शिकवत होतो म्हणजे मी शिक्षक होतो असं मला वाटत नाही. मी ऑडिटिंग शिकवायचो. ऑडिटिंग मध्ये एक टॉपिक असायचं, त्याला फार गर्दी व्हायची, इंटरेस्टिंगच प्रकरण होतं. म्हणजे माणसाच्या मनातली गंमत जम्मत तेव्हापासून मला कळलं. मी एरर आणि फ्रॉडवर जेव्हा शिकवायचं तेव्हा नॉर्मलपेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले असायचे. हे कळलेलं असायचं की सर तो उद्या फ्रॉडवर बोलणार म्हणजे काही शिकवणारच असतं. आणि मग ते आम्ही फ्रॉड कशा पद्धतीने होतो, ते एरर ऑफ ओमिशन वगैरे, एरर ऑफ कमिशन वगैरे वगैरे काय जास्त अकाउंटन्सीचं ते सांगायचं. एकदा एका माझ्या तासाला माझे सिनियर शिक्षक उपलब्ध त्या वर्गावरून चालले होते. ते मला माझा तास संपल्यावर खाली गेल्यावर असं म्हणाले, प्रकाश ते तुझं मला काय जे आहे ना ते तू काय फ्रॉडवर काय शिकत होतो काय, माझा अभ्यासात मला काही बारकाईने ऐकवायला नाही, पण फ्रॉड कसे करावे तसं शिकवण्यापेक्षा फ्रॉड कसे होऊ नये तसं शिकवण्याची जरा काळजी घेतली तर जास्त बरं म्हणते. म्हटलं तर तो सिलेबस मधला भाग आहे. मी सिलेबस मधला भाग शिकवतो. कशाला एरर ऑफ ओमिशन म्हणतात आणि कशाला एरर ऑफ कमिशन म्हणतात असं जे काही एकूण अकाउंटन्सीतल्या फ्रॉडची कल्पना आहे आणि त्या चाणक्याने आणखी 40-50 प्रकार सांगितलेत वगैरे वगैरे, त्याला असं वाटलं की फ्रॉड करायचा नसतो असं त्याला वाटलं पाहिजे, असं तुझं शिकवणं झालं पाहिजे. वाक्य एकच होतं. इतक्या वर्षानंतर असं समाजात ते वाक्य त्या सरांचं मला सांगावं असं वाटतं आणि माझी न्यूनता दाखवणारं वाक्य आहे. कदाचित ते वर्गावरून गेले असतील त्यावेळी त्यांना असं जाणवलं असेल की मी असा त्यावेळेच्या वयाच्या अनुषंगाने जोशात येऊन कसा फ्रॉड होतो हे कदाचित जास्त जोराने शिकवत असेल, असं कदाचित झालं असेल, माहित नाही. चांगुलपणा दाखवावा लागतो, दर्शवावा लागतो, तो पेरावा लागतो, तो नीट उगवतोय की नाही हेही पाहावं लागतं. त्याच्या भोवती तो नगरपालिकेने असलेला पिंजराही लावावा लागतो, ज्या पिंजऱ्याला हवा जाण्यासाठी जागा असते, पाणी पडण्यासाठी जागा असते आणि सूर्यकिरण मिळतील अशी जागा असते. त्या रोपानं थोडं त्याचं बारसं धरलं आणि आता त्याला कोणी गुरु त्रास देणार नाही अशी स्थिती निर्माण झाली की पिंजरा काढून घेतला की बीज लावणाऱ्याने असं लक्षात घ्यायचं असतं की तुझं काम संपलं. आणि त्याचं पुढचं वाक्य फार छान मला आवडलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं नसतं. मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो, या 20 जणांपैकी मी कोणाशी बोललेलो नाही या कार्यक्रमापूर्वी, पण मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की असं आमच्याविषयी मनोरंजन द्यावं असं यांच्यापैकी कोणाला वाटलं असेल असं मला वाटत नाही. बऱ्याच दिवसात तुमचा आमचा संपर्क आहे, आमच्यावर नेलच नाही बघेल.
गमतीचा भाग बोलण्यात असं कोणालाही वाटलं नाही. म्हणून मी बीजेचं वाक्य बोलतो, करावे पण विसरावे, करत राहावे, करताना मी करतो आहे हेही विसरावे, मला हे करण्याची संधी मिळाली आहे हे माझं सौभाग्य आहे असं पेरत राहावं. म्हणजे तोच पुढे तसं पेरत राहावं. समाज बांधला कसा जातो, मला नेहमी असं वाटतं समाजाच्या बांधण्याची प्रक्रिया आहे. यांनी यांच्यावर संस्कार केले, यांचा नको का इतरांना परिस्पर्श व्हायला? ही समाज जीवनातली बांधणी आहे. असं घडलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, अशी भूमिका पाहिजे. रमाबाई रानडेंनी आपल्यापैकी अनेकांनी ते उंच माझा धोका सिरियल पाहिलेली आहे. एका कार्यक्रमामध्ये मुंबईला रमाबाई रानडेंच्या चरित्रातल्या एका प्रसंगाविषयी बोलण्याचा मुद्दा उपस्थित झाला. ते प्रत्यक्ष रमाबाईच्या भूमिका करणारे अभिनेत्री समोर होते असं माहीत नव्हतं. आणि मी रमाबाई रानडेंच्या व्यक्तिमत्वातले एक दोन पैलू सांगितले. न्यायमूर्ती रानडेंचं मृत्यूचं वर्ष 1901, रमाबाई रानडेंचं मृत्यूचं वर्ष 1924. ही मृत्यूची वर्षी असंच सांगितली की नवरा गेल्यानंतर आणि एवढा प्रतिथेय उंचीचा मोठा नवरा, ज्यांच्या मृत्यूनंतर टिळकांनी लिहिलेला अग्रलेख हा वाचनीय होता. 23 वर्ष स्त्रियांची एक संघटना रमाबाईंनी बांधली आणि अगदी स्वतःच्याने होत नाही अशी शारीरिक स्थिती निर्माण झाली. त्यावेळी त्यांचं एक वाक्य असं आहे, करावयाचं मनात खूप काही होतं पण यापेक्षा अधिक करता आलं नाही याचं मनात शल्य आहे. पुन्हा तुमची माझी जीवनात गाढमेट झाली तर पुन्हा तेच पुढच्या आयुष्यात करण्यासाठी माझा शब्द मी तुम्हाला देत आहे. मी कॉलेजच्या पोरांमध्ये गॅदरिंगला बोलायला जातो, त्यांनी म्हटलं की हे वाक्य बोलायचं की मिसिंग यू हे वाक्य महत्वाचं आहे. 100 डोळा पुढे नाही तर त्याला तुम्ही असे वेगवेगळे इंग्रजी शब्द प्रयोग करता. काय संस्कार आहे. चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांची इथे खूप व्याख्यानं झाली. ते दादा धर्माधिकाऱ्यांचा एक नेहमी प्रसंग सांगायचं त्यांच्या वडिलांचा. की मला एकदा त्यांनी विचारलं, म्हणजे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांना दादा धर्माधिकाऱ्यांनी विचारलं की हे जे फोटो लावले आहेत ना, घरात मोठे गांधींचा फोटो असेल, सरदार वल्लभभाई पटेलांचा फोटो असेल, आणखी त्यावेळी जितके मान्यवर होते त्यांचे फोटो होते. मुलांना विचारलं यांच्यापैकी कोणासारखं हो, तर म्हणजे यांच्यासारखा तुला मोठं व्हायचं असेल तर काही गोष्टी ठरवाव्या लागतील. आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांचं ते भाषण बहुधा कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उपलब्ध असेल आत्ताही, पण त्या भाषणाला मी स्वतः हजर होतो. न्यायमूर्ती धर्माधिकारी पुढचं वाक्य असं म्हणले की पण हे कसे मोठे झाले हे ठरवल्यानंतर तुझ्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या ठरवण्यामध्ये यत्किंचित फरक येऊ देऊ नकोस. मग तू त्यांच्या इतका मोठा झाला नाही झाला आणि वेगळा झाला तरी चिंता करण्याचं कारण नाही. ठरवलेलं आहे त्याचा विसर पडू देऊ नको. मी गमतीत नाही म्हणतो, उद्या सकाळी नक्की उठतो अभ्यास करायला असं आईला सांगितलेला मुलगा असतो ना, आई उठवते विचारे 3 जागरण करते 5 वाजता गजर झाला की उठवते की हा म्हणतो जरा 15 मिनिटं झोपते, साखर झोपायची. ठरवणं, डिटर्मिनेशन. एखाद्या गोष्टीसाठी मी असं वागेन, डिव्होशन. माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये मी शिस्त आणीन जी मला कोणीतरी सांगितली, डिसिप्लिन. माझं आयुष्य ज्या शब्दांनी बांधलेलं असतं, माझ्या आयुष्यात मी वेगवेगळे रोल करतो. मी कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी नवरा असतो, जे माझ्या आयुष्यात रोल आले असतील, मित्र असतो वगैरे वगैरे. त्या प्रत्येक असलेल्या माझ्या रोलच्या भोवती माझी एक ड्युटी असते. हे डिटर्मिनेशन, हे डिव्होशन, ही ड्युटी, हे त्या मंडळींना शिकवण्याचं काम या पुस्तकाच्या द्वारे जर आपण शांततेने वाचलं तर, काहीच नाही वाचलं तर, तसं ते पुस्तक वाचूनच संपवायचं असेल तर खरोखरच एका तासात संपवून होतं. पण ज्ञानेश्वरांची एक ओळ अशी आहे की एक तरी ओवी अनुभव. अरे मग हे असं म्हणत होतं. गिरीशींच्या बद्दल त्यांनी लिहिताना असं म्हटलं की इतके सारे व्यवसाय करत असताना पुस्तकाचा छंद या माणसाने जोपासला. म्हणून मी मग सांगितलं
एखादा छंद आहे, त्याची सवय होते म्हणून त्याचा स्वभाव होतो. आता ते प्रत्येक व्यक्तीच्या पुढे येतं म्हटलं तर ते जरा लांब आहे आणि इतकं सगळ्या व्यक्तींची नावं सांगणं बोलणं, कारण काहींची त्याच्यातून सुटतील. मग सुटलेली नावं वेळेवर मी घेतली नाही. मी नाही तर 20च्या 20 व्यक्तिमत्वांवर सांगता येऊ शकतं, जे प्रदीप बागांपासून सुरू होतं रंगराव पवारांपाशी संपतं. धुळेचेच आहेत रंगराव पवार. मला त्यांचा स्वभाव माहीत होता, तो त्या पुस्तकात लिहिलेला. या निमित्तानं मला स्वतःला, मी मगाशी म्हटलं त्यामुळे माझ्यावरचा संस्कार मी असा करण्याचा प्रयत्न करतोय की आपण नाती बांधली पाहिजे, माणसं जोडली पाहिजे. वैचारिक विरोधकाची माणसं सुद्धा आपण पाहिली पाहिजे, त्यांना ऐकलं पाहिजे. असं लोकेश शेवडेंच्या बाबतीमध्ये त्यांनी लिहिलं. मी यांना ऐकणारच नाही असं बरोबर असं. नरसिंहराव जेव्हा अटलजी बोलत असत, म्हणजे असं वाक्य बोलल्यावर मला मोठे प्रसंग का सांगायचे वाटत. तुम्ही त्यांच्या संसदेतल्या भाषणांकडे बघा आणि अटलजींच्या पुस्तकाचं जे विमोचन झालं तर नरसिंहराव पंतप्रधान होते. तर नरसिंहराव अटलजींच्या भाषणाकडे विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा एखाद्या प्रसंगात ते काय बोलताय इतक्या तन्मयतेने ऐकायचं, म्हणजे त्यांचं ऐकणं सुद्धा तुम्हाला आम्हाला जाणवेल. वस्तुतः त्यात टीका असायची, प्रहार असायचे, कारण विरोधी पक्ष नेता भाषण काय करणार कोणी असलं. मला दुरुस्त व्हायचं असेल तर मी कुठे चुकतोय कोणीतरी सांगायला पाहिजे ना. चुकणारा जेव्हा एका विशिष्ट प्रकारच्या भावनेने चुकला असं सांगतो. अनफॉर्च्युनेटली आवर पॉलिटिकल फील्ड इज पॅरलाइज्ड असं माझं मत आहे. त्याचा नाचमय कार्य संसदेमध्ये बोलतात आणि पंडित नेहरूंना असं म्हणतात की एका विशिष्ट प्रसंगी तुम्ही केलेलं भाषण आणि आजचं भाषण याच्यात विरोधाभास आहे. सभागृहाला तुम्ही हे सांगा की तुमचं ते भाषण बरोबर होतं की आजचं भाषण बरोबर आहे. आणि ते भाषण कामगारांच्या संदर्भातलं आहे. आणि बॅरिस्टर नाथपै पॉइंटेड प्रश्न विचारतात. दोष दाखवलाय, पंतप्रधानांचा दाखवलाय. स्वीकारण्याची वृत्ती कशी पाहिजे. माझा दोष दाखवणारा हा माझा जवळचा मित्र असतो. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. बरं झालं असं म्हणणारी जी माणसं असतात ती बऱ्याच वेळा पॉलिश्ड असण्याचा सुद्धा धोका असतो, किंवा किमान प्रासंगिक तरी नक्की असतात. चुकलं हे सांगणारा माणूस तुम्हाला भेटला हे फार महत्वाचं असतं. कोल्हापूरच्या विद्यापीठामध्ये अगदी 2-3 वर्षापूर्वी माझं एक भाषण झालं. भाषण शाहू महाराजांवर झालं कोल्हापूरच्या विद्यापीठात. भाषण संपल्यावर एक गृहस्थ माझ्यासाठी थांबलेले मला जाणवले. 85च्या पुढे त्यांचं वय होतं, म्हणजे भाषणाला आले होते. भाषणाच्या वेळी मला माहित नव्हतं ते बसलेत सभागृहात. कार्यक्रम झाला, शाहू महाराजांच्या विषयी काय जे बोलायचं ते बोलणं झालं. मला काही मंडळी भेटत होती, ते सांगत होती, ते बाहेर पुढे उभे होते, ते सगळं पाहत होते. आणि माझं एकदम त्यांच्याकडे लक्ष गेलं. असं माझ्या ध्यानात आलं की कॉलेजमध्ये मला शिकवायला नव्हते, पण आमच्या कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्स शिकवायचं. मला शिकवलेलं नव्हतं त्यांनी, मी कॉमर्सचा असताना. पण भाषणासाठी कुठे गेलो होतो त्यांच्याकडे काही संदर्भ मी घ्यायला जात असतो. मला त्यांनी काय म्हटलं, तुझा कार्यक्रम काय म्हटलं, रात्रीच्या ट्रेनने परत जायचं, थोडा वेळ आहे का. आहे, घरी येता येईल का 15 मिनिटं. नक्की येतो म्हटलं. मी बारीक का सांगतो याच्या पाठीमागे एक दृष्टिकोन आहे म्हणून सांगतो. मी गेलो, घरी गेलो. तरी घरी गेल्यावर मला असं म्हटलं, हे खरं आहे प्रकाश की तुझं भाषण पुष्कळांना आवडलं, भाषण चांगलंही झालं, पण खरं सांगू का की तुझ्यासारख्याच्या भाषणात 3 चुका झाल्या. हे मी 2 वर्षापूर्वीच बोलतोय. मला पहिल्यांदा असं वाटतं काय चुकलं माझं. सांगा सर, तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही माझ्याकडनं तयारी करून घेतली. ते म्हणले, राजश्री शब्द कसा बोलतात रे. उच्चार पोटफुड्या शहर असला आणि राजश्री जो श्री लिहितो आपण, श्रीरामातला श्री, तुझे 3 वेळा उच्चार चुकले. कोणाच्या लक्षात आलं नाही आणि असे उच्चार चुकल्यामुळे भाषणावर काही परिणाम झाला असंही नाही, कारण ते काही कंटेंट मध्ये नव्हतं. आणि मला बरं वाटावं म्हणून असं सहज एक पुढचं वाक्य बोलले, तेंडुलकरने कोणत्याही बॉलवर आऊट व्हायचं नसतं, एवढं तरी तू लक्षात ठेवलं पाहिजे ना. आता हे बघा, मी तेंडुलकर नाही आहे. कसा संस्कार घडतो.
न्यूनता सुद्धा सांगावीशी वाटते, त्याला परिस्पर्श म्हणतात. हे मला लागवले होते, यांनी माझ्या गालात मारले होते असं सार्वजनिकरित्या लोक सांगतात. सार्वजनिकरित्या याच व्यासपीठावरून अरविंद इनामदारांनी सांगितलं. मी त्या प्रसंगात आणि त्या तपशिलात जाऊ इच्छित नाही. मला मारलं होतं गालात, हे काही अभिमानाने सांगा असं वाटण्यासारखी गोष्ट आहे का? का वाटते? त्याने मी घडलो, त्याने माझ्या आयुष्याला एक वेगळं असं सुवर्ण नावाचा विषय सुद्धा प्राप्त झाल्यानंतर त्या सुवर्णाच्या अलंकाराचा सुद्धा मोह होतो ना. त्या सुवर्णाचा अलंकार करावा असं वाटतं ना, असं वाटलं पाहिजे ना. त्यातलं छोटंसं असलेलं सुद्धा सुवर्णाला शेवटी झिजावं लागतं ना. अग्नीमध्ये तळपट ठेवावं लागतं. लोखंड परिसाचं सोनं होतं, पण सोनं हा असा धातू आहे की त्याला सगळ्यात जास्त वेळा भट्टीमध्ये जावं लागतं आणि आपलं सुवर्ण पण सिद्ध करावं लागतं. परिसस्पर्शाचा मला समजलेला अर्थ असा आहे की मला माझं सुवर्ण पण सिद्ध करायचं भावी काळात आयुष्यात. म्हणजे समाजामध्ये हा स्पर्श मला न्यायचा आहे, कारण हा समाज समृद्ध झाला पाहिजे. वेळ मर्यादित आहे आणि आपल्याला एका अत्यंत मोठ्या चांगल्या भाषणाची प्रतीक्षा आहे, त्यावेळी वेळेत संपवणं आवश्यक आहे म्हणून मी फार लांबत नाही. पण समष्टी नावाच्या जीवनाचं दर्शन ज्या समाजाच्या दालनातून पुढे सरकत जातं, त्या समाजाप्रती आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. त्या समाजाप्रती आपण नाती बांधली पाहिजे. माणसांना जपलं पाहिजे, माणसांना जोडलं पाहिजे आणि माणसांना जोडत असताना निरपेक्ष राहता आलं पाहिजे. फार कठीण निरपेक्ष राहता आलं पाहिजे. असं निरपेक्ष राहण्याची बुद्धी त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर मला व्हावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी त्यांच्यावर असे निरपेक्ष होण्याचे संस्कार केले त्या सगळ्या 20 मंडळींना मनापासून नमस्कार करतो. आणि या 20 मंडळींच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांचे असे स्पर्श त्यांना झाले असतील, फक्त ते लिखित स्वरूपात आले नसतील, अशा समाजामध्ये असलेल्या अनेक परिसांना मानवंदना करण्याचा आणि नमस्कार करण्याचा योग या निमित्तानं आला म्हणून आपल्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि वेळेत संपवणं अशासाठी आवश्यक आहे की एका चांगल्या, मीच त्यांना फार चाहतो, त्या भाषणाची आपण वाट पाहतो आहोत आणि माझ्यामुळे त्यांच्या भाषणाला कमी वेळ शिल्लक राहिला म्हणजे मग माझ्या भाषणाची किंमत आणखी कमी होईल याची मला पूर्ण खात्री आणि तुम्ही तितके उत्सुक आहात म्हणून